पहिल्या सत्रात पहिले प्रमुख वक्ते म्हणून विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर सुनील पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी मनोगत मार्गदर्शन करावं. प्रशासनाची भूमिका या विषयावर ट्रान्सजेंडर आणि प्रशासनाची भूमिका काय असली पाहिजे या संदर्भाने इथे चर्चा अपेक्षित आहे. मी माझ्यापुरतं फक्त गृहीत असं धरलं की विद्यापीठ या अनुषंगाने याबद्दल थोडंफार व्हावं, परंतु दुसरीकडे हा मी विचार करत असताना उच्च शिक्षणाच्या प्रवाहामध्ये ट्रान्सजेंडर व्यक्ती किती आहेत हा थोडासा जेव्हा आढावा घेतला तेव्हा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये फक्त एक व्यक्ती उच्च शिक्षणाच्या पर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे त्या दृष्टीने प्रशासनासमोर अजूनही ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या काही प्रश्न असतील किंवा त्यांच्या भूमिका काय असू शकतात या सगळ्या आव्हानांना त्या तुलनेमध्ये विद्यापीठाला अजून सामोरं तेवढं जावं लागलेलं नाही आहे. परंतु मागच्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये जेव्हा उच्च शिक्षण मंत्र्यांनी NEPच्या अनुषंगाने बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये कुलगुरूंच्या बैठकीमध्ये असं जाहीर केलं होतं की आपण ट्रान्सजेंडर व्यक्तींना मोफत शिक्षण ही भूमिका महाराष्ट्र सरकारने त्या काळामध्ये घेतलेली होती. परंतु अजूनही त्या पद्धतीचं उच्च शिक्षणापर्यंत त्या ट्रान्सजेंडर व्यक्ती येण्याचं प्रमाण कमी आहे. कदाचित ते भविष्यामध्ये वाढेल आणि त्यावेळी विद्यापीठासमोरचे आव्हान अधिक जास्त प्रकर्षाने पुढे येतील असं मला वाटतं. मुळात प्रशासन म्हणजे काय इथून जर आपण सुरुवात केली तर मला असं वाटतं की पारदर्शक न्याय आणि जे म्हणजे उत्तरदायित्व असं म्हणतो ती जी करणारी यंत्रणा आहे की ज्यांच्याकडनं खूप लोकांच्या अपेक्षा असते, निर्णय घेताना काही धोरणं आखताना ती जी अंमलबजावणी करणारी यंत्रणा असते ती प्रशासन या अर्थाने आपण बघतोय. कारण या ठिकाणी मंचावर बसलेले सर्वच प्रशासनातले घटक आहेत. त्यामुळे या सगळ्यांकडे बघत असताना तुम्ही एक सामान्य विद्यार्थी असाल किंवा सामान्य लोकांच्या सुद्धा काही प्रशासनाकडनं अपेक्षा असतं तर तिथे त्या प्रशासनाकडनं अपेक्षा अशी असते की जे काही निर्णय घेतले जातील ते साधारणतः पारदर्शक आणि सर्वांना न्याय देणारे असावेत. आणि मला असं वाटतं की सुरुवात तिथून होते की प्रशासनाकडनं अपेक्षा असताना सर्वात पहिले प्रशासनातला व्यक्ती हा किती सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील किती आहे तिथून सुरुवात होते. म्हणजे ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या संदर्भाने आपण चर्चा करत असताना मुळात तिथे बसलेले जे काही अधिकारी असतील त्या व्यक्तींना ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हणजे काय, ट्रान्सजेंडर व्यक्तींचे प्रश्न काय आहेत ती संवेदनशीलता जोपर्यंत त्या अधिकाऱ्यांमध्ये स्वतः नसेल, त्या तिथल्या कर्मचाऱ्यांमध्ये नसेल तर मला असं वाटतं की जो टिंगलटवाळीचा विषय आजूबाजूला आपल्याला दिसतो की त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने हिनवलं जातं ट्रान्सजेंडर व्यक्तींना, तर आपल्याला ती कुठेतरी संवेदनशीलता अगोदर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आणावी लागेल. आणि त्या दृष्टिकोनातनं मला असं वाटतं की प्रशासनामध्ये या विषयावर अधिक सविस्तरपणे काम झालं पाहिजे. जे ट्रान्सजेंडर व्यक्ती येतील त्याच्या अगोदर प्रशासनामध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी असतील किंवा जे सर्व घटक आपल्यासोबत काम करतात त्यांच्या कार्यशाळा काही घेणं, त्यांना अधिक या संदर्भामध्ये संवेदनशील कसं करता येऊ शकेल किंवा जे नवीन कायद्यांविषयीची चर्चा मागच्या 2 कार्यशाळांमध्ये भरपूर झालेली, कोणत्या कायद्यांमध्ये बदल झालेले आहेत, स्त्री आणि पुरुष या व्यतिरिक्त तिसरा लिंगाचा सुद्धा अर्जामध्ये समावेश झालेला आहे, सगळी सविस्तर चर्चा झालेली असल्यामुळे या सगळ्या बदल कसे झालेले आहेत याची सुद्धा अगोदर आपल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सुद्धा मला असं वाटतं की ते करून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि विशेषतः प्रशासनामध्ये नेहमी असं म्हणतात की कागदोपत्री घोडे नाचवणं जे आपण हा शब्द नेहमी वापरला जातो तर तो जास्त म्हणून ही प्रक्रिया अधिक सुलभ कशा पद्धतीने होईल. जेव्हा एखादी व्यक्ती ट्रान्सजेंडर व्यक्ती तुमच्याकडे तेव्हा त्या व्यक्तीला तेवढं सन्मान तेवढीच प्रतिष्ठा देऊन त्या व्यक्तीचे काम कशा पद्धतीने सुलभ म्हणजे कुठेही कागदपत्राच्या घोडे न नाचवता कशी प्रक्रिया सुलभ करता येऊ शकते या संदर्भामध्ये सुद्धा थोडीशी अधिक सेन्सिटिव्ह आपण झालं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे अगदी कॉलेज लेवलवर सुद्धा अगदी मी हा विचार करत होते की आपल्याला विद्यापीठाच्या पातळीवर सुद्धा अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा काही बदल करत असताना ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या संदर्भामध्ये अगदी शालेय पातळीवरनं सुद्धा असं मला वाटतं की हा समावेश अभ्यासक्रमामध्ये व्हायला पाहिजे. शालेय कारण जेव्हा लहान मुलं असतात तेव्हा त्या लहान मुलांचा सुद्धा ट्रान्सजेंडर व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वाईट पद्धतीचा असतो किंवा त्यांना चिडवणं इथपर्यंतच मर्यादित असतं. परंतु ट्रान्सजेंडर व्यक्ती काय आहे, त्यांच्या शारीरिक बदल कशा पद्धतीने घडतात, त्याला कारणं काय आहे या सगळ्या सविस्तर संदर्भामध्ये शालेय पातळीवर पासूनच जर त्या अभ्यासक्रमामध्ये समावेश केला गेला तर मला वाटतं की ती थोडीशी पिढी जी शालेय पातळीपासून महाविद्यालयापर्यंत ती या सगळ्या व्यक्तींकडे थोड्याशा अधिक पॉझिटिव्ह पद्धतीने बघू शकेल. भविष्यामध्ये विद्यापीठासारख्या ठिकाणी सुद्धा वसतिगृहाचे प्रश्न निर्माण होऊ शकतात की ट्रान्सजेंडर व्यक्ती आल्यानंतर वसतिगृहामध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं किंवा अगदी
वॉशरूमपासून सुद्धा सुरुवात होते. मी काल ती चर्चा करत होतो आमच्या बांधकाम वगैरे, आपण या संदर्भामध्ये काय केलेलं आहे का. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे ती उच्च शिक्षणाच्या प्रवाहामध्ये ट्रान्सजेंडर व्यक्ती विद्यापीठापर्यंत अजून पोहोचलेली नाही आहे. त्याच्यामुळे ते अनेक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. परंतु हे भविष्यामध्ये विद्यापीठाला या अनुषंगाने करावे लागेल. नंतर आपल्याला असं काही करता येऊ शकतं का विद्यापीठामध्ये किंवा महाविद्यालयाच्या पातळीवर सुद्धा या सगळ्या ट्रान्सजेंडर व्यक्तींना समर्थन करणारे, समर्थन देणारे काही गट तयार करता येऊ शकतात. विशेषतः त्यांच्या संवाद, त्यांच्याशी वेगवेगळ्या व्यक्तींनी, विद्यार्थ्यांनी संवाद साधणं, त्यांचे अनुभव शेअर करणं. कारण विद्यापीठ, मला असं वाटतं की नेहमी म्हणत असतो की सामाजिक, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये विद्यापीठाची जबाबदारी, खूप मोठी जबाबदारी असते. आणि या कॅम्पसमध्ये शिकणारे, विद्यापीठामध्ये, महाविद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी अधिक सेन्सिटिव्ह होण्याच्या दृष्टिकोनातून ते सामाजिक प्रश्नांकडे, म्हणजे केवळ अभ्यासापुरता आपण न बघता समाजातले जे काही प्रश्न असतील, अगदी वेगवेगळ्या पातळीवरचे, सांस्कृतिक असतील, साहित्यातले असतील, या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना आपण त्या सगळ्या अनुषंगाने काय करता येऊ शकतं. अगदी संवाद गट असू शकतील किंवा त्यांना सपोर्ट करणारी एक सिस्टीम आपल्याला विद्यापीठामध्ये, महाविद्यालयामध्ये करता येऊ शकते का, हा सुद्धा घेतला पाहिजे. नंतर या संदर्भामध्ये कार्यशाळा असतील, पथनाट्य असतील, शिबिर असतील. मला वाटतं MSWच्या विद्यार्थ्यांकडनं या प्रकारे बऱ्यापैकी या गोष्टी घडत असतात. परंतु त्या अधिक तीव्रतेने कशा करता येऊ शकतील. समुपदेशन, आता महाजन मॅडम इथे बसलेले आहेत, आपल्याला काउन्सिलिंगच्या दृष्टिकोनातसुद्धा विद्यापीठाला, महाविद्यालयाला काय करता येऊ शकता, हा सुद्धा एक चर्चा झाली पाहिजे. म्हणजे केवळ प्रशासनाकडनं अपेक्षा करत असताना समाज आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन या सगळ्या गोष्टींना काय करता येऊ शकते, यातनं मार्ग काय काढता येऊ शकते, याची काहीतरी एक यंत्रणा तयार केली पाहिजे. अगदी मी माझ्यापुरतं बोलायचं तर माझ्याकडे जेव्हा या विद्यापीठामध्ये साने गुरुजी अध्यासन केंद्राचा चार्ज माझ्याकडे होता, तेव्हा श्यामची आई हे जे पुस्तक आहे, आपल्याला माहिती असेल की साने गुरुजींचं श्यामची आई, तर त्या श्यामच्या आईचा उर्दू अनुवाद हा पोहोचावा लोकांपर्यंत म्हणून मी त्या विभाग प्रमुख असताना त्या उर्दू अनुवाद औरंगाबादचे डॉक्टर AG खान यांच्याकडनं करून घेतला होता आणि विद्यापीठाकडनं आपण ते पुस्तक प्रकाशित केलं होतं, श्यामची आई. तर ते पुस्तक प्रकाशनासाठी मी दिशा शेख, तुम्हाला कदाचित हे नाव सगळ्यांना माहिती असेल, दिशा शेख ट्रान्सजेंडर, तर त्या दिशा शेखला प्रकाशनासाठी बोलवलं होतं. तेव्हा दिशा शेखला ते निमंत्रण देताना ती जे भारावून गेली ती म्हणजे जी व्यक्ती एखादी आई होऊ शकत नाही, परंतु ती त्या श्यामच्या आईकडे कशा पद्धतीने बघते. आणि मी ते दिशा शेखला सांगताना सांगितलं होतं की फक्त अनुभव कथन करायचे, अनुभव कथन आणि कविता, असा तो कार्यक्रम 5 वर्षापूर्वी 2017 आपण सिनेट हॉलला घेतला होता. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये दिशा शेखने ज्या पद्धतीचे अनुभव कथन केले, तेव्हा सगळ्या सभागृहामध्ये मुलं जी होती ती भारावून गेली होती की हे सगळे अनुभव आमच्यासाठी नवीन. म्हणजे मला असं म्हणायचं की हे शेअरिंग कधी झाल्यानंतर आपल्या अनेक गोष्टी खूप स्पष्ट होत जातात की आपण ज्या पद्धतीने बघत असतो पूर्वग्रहदूषित पद्धतीने, ते बदलाला थोडीफार चालना मिळते. तर दिशा शेखने तो अनुभव घेतल्यानंतर, दिशा शेखचा अनुभवानंतर परत मी नंतर 3 वर्षापूर्वी नूतन मराठामध्ये आपल्या विद्यापीठाच्या ज्या व्याख्यानमाला चालतात त्याच्यामध्ये परत दिशा शेखला बोलवलं होतं. तर अशा पद्धतीचे थोडेफार काही आपल्याला व्यक्तींना आणून त्यांचे अनुभव कथन करून या मानसिकता बदलाच्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय करता येऊ शकते याचा थोडा गंभीरपणे विचार करावा. युवराज पाटील हे अधिक जास्त पद्धतीने शासकीय पातळीवरचं सांगू शकतील. मी विद्यापीठाच्या प्रशासनात काम करत असल्यामुळे खूप काही आव्हानं अजून तरी विद्यापीठासमोर फार निर्माण झालेली किंवा प्रश्न निर्माण झालेले, भविष्यात ते निश्चित होतील. कारण आता प्रत्येकजण आपली ओळख द्यायला लागलेला आहे. परंतु ही सगळ्यात जास्त जबाबदारी विद्यापीठासारख्या संस्थेची जास्त आहे की आपण या घटकांना सामावून घेताना कोणत्या कोणत्या पद्धतीचं प्रबोधनात्मक पातळीवर असेल किंवा सामाजिक पातळीवर असेल काय करता येऊ शकतं याचा विचार आपण या निमित्ताने करूयात. मला या ठिकाणी या कार्यशाळेसाठी बोलावलं याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि यानंतर सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर योगेश पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. ट्रान्सजेंडर हा जो विषय आहे हा 2019 ॲक्ट झाल्यानंतर तो जास्त चर्चेत आला आणि साधारणतः 2022 नंतर सुरुवातीला महिला बालकल्याण विभागाकडे हा विषय होता आणि त्याच्यानंतर सामाजिक न्याय विभागाकडे तो हस्तांतरित झाला. आणि त्याच्यानंतर मी सामाजिक न्याय विभागाचा अधिकारी म्हणून मला कौतुक वाटतं की ह्या विषयाला आम्ही जास्त वरच्या प्लॅटफॉर्मवर नेण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. द ट्रान्सजेंडर पर्सन्स प्रोटेक्शन ऑफ राईट्स ॲक्ट हा 2019 साली आपल्या विधिमंडळाने संमत केला आणि त्याला जी मंजुरी मिळाली होती ती 26 नोव्हेंबर 2019 रोजी मंजुरी मिळाली होती.
त्याच्यानंतर 2020मध्ये याचे रूल्स तयार झाले आणि त्यानुसार कुठलाही कायदा सुरुवातीला येताना तो ॲक्ट स्वरूपात असतो, म्हणजे ढोबळमानाने असतो. त्याच्यानंतर त्याचे रूल्स होतात, म्हणजे शासनाने किंवा एक्झिक्युटिव्ह जी कमिटी असते, फील्ड ऑफिसर किंवा शासन, त्याच्यावर त्या ॲक्टनुसार कसं काम करतं याच्यासाठी रूल्स ठरलेले असतात आणि त्या रूल्सनुसार आपण पुढे आपलं काम करत असतो. तर ह्या ॲक्टचे जे महत्त्वाचे की फीचर्स आहेत ना, ते फक्त मी थोडक्यात सांगतो की याच्यामध्ये आयडेंटिटी रेकग्नायझेशन, म्हणजे ट्रान्सजेंडरला असं सांगितलं आहे की तू स्वतः तुमची आयडेंटिटी तुम्ही डिक्लेअर करायची आहे. तुम्ही एकदा तुमची आयडेंटिटी डिक्लेअर केली की मी ट्रान्सजेंडर आहे, त्याच्यानंतर आम्ही शासन म्हणून किंवा कुठल्याही वैद्यकीय त्याची कुठलीही तपासणी केली जाणार नाही की तो ट्रान्सजेंडर आहे की नाही. म्हणजे ट्रान्सजेंडर व्यक्तीला हे स्वातंत्र्य आहे की तो स्वतःची आयडेंटिटी डिक्लेअर करू शकतो आणि सांगू शकतो की मी ट्रान्सजेंडर आहे किंवा काय. त्याचबरोबर या कायद्याचं आणखी एक महत्त्वाचं फीचर असं आहे की त्याच्यामध्ये शासनाला निर्देश दिलेले आहेत की शासनाने गव्हर्नमेंट हॅज टू क्रिएट द वेलफेअर प्रोग्राम्स फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स, म्हणजे पारलिंगी समुदायासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वेलफेअरचे प्रोग्राम शासनाने तयार करायचे असं हा कायदा सांगतो. त्याचबरोबर या कायद्याने ट्रान्सजेंडर्सना वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटेक्शन दिलेले आहेत. तर प्रोटेक्शन्स कोणते कोणते आहेत? तर प्रोटेक्शन फ्रॉम फिजिकल अब्यूज, म्हणजे त्यांच्याशी कोणी फिजिकल अब्यूज करत असेल, त्यांना कोणी मारहाण करत असेल, काही त्रास देत असेल फिजिकली, तर त्याच्याबद्दलचं त्यांचं संरक्षण त्यांना दिलेलं आहे. त्यांच्यासोबत कोणी सेक्शुअल अब्यूज करत असेल तर त्याच्यापासूनही संरक्षण या कायद्यामध्ये आहे. त्यांना व्हर्बल अब्यूज करत असेल, कोणी हिणवत असेल त्यांना, तर त्याच्यापासून पण आपल्याला संरक्षण आपण या कायद्यामध्ये आहे. कोणी इमोशनल अब्यूज आणि इकॉनॉमिक अब्यूज, म्हणजे आर्थिक कोणी त्यांची फसवणूक करत असेल तर त्या संदर्भातलं पण प्रोटेक्शन या कायद्याने दिलं आहे. त्याचबरोबर याचं कोणी भंग केला, अब्यूज केला, तर त्याच्यामध्ये फाईनसाठी पण प्रोव्हिजन आहे आणि हे फाईन आहे, आर्थिक फाईन पण आहे आणि त्याला जेल इम्प्रिझनमेंट पण ची सोय आहे याच्या कायद्यानुसार. त्याचबरोबर या कायद्याने नॉन डिस्क्रिमिनेशन पण म्हटलेलं आहे. ट्रान्सजेंडर सोबत कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन शासन करणार नाही किंवा कुठेही होणार नाही. ते एज्युकेशनमध्ये नाही होणार, एम्प्लॉयमेंटमध्ये नाही होणार, हेल्थ केअरमध्ये नाही होणार, अशा वेगळ्या ठिकाणी त्यांना प्रोटेक्शन दिलं आहे नॉन डिस्क्रिमिनेशनपासून. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं फुल पार्टिसिपेशन इन सोसायटी, म्हणजे सोसायटीच्या सर्व कामांमध्ये त्यांचं पार्टिसिपेशन कसं होईल जास्तीत जास्त हे एन्श्युअर केलेलं आहे या कायद्याने. तर मी आता जी आमचं कायद्याची थोडक्यात ढोबळमानाने मी तुम्हाला रूपरेषा सांगितली, त्याची काही की फीचर सांगितले आणि मुख्य जो मुद्दा आहे माझ्याकडे दिलेला की ट्रान्सजेंडर आणि प्रशासनाची भूमिका, तर याच्यामध्ये आपण सुरू करूया. जसं आपण सांगितलं की 26 नोव्हेंबर 2019 रोजी ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 हा याच्यामध्ये विधिमंडळामध्ये केंद्राच्या मान्य झाला आणि तो सर्व देशात लागू झाला. त्याच्यानंतर 2020मध्ये त्याचे रूल्स आले आणि त्या रूल्सला फॉलो करत महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय काढला आणि अतिशय महत्त्वाचा आणि डिटेल शासन निर्णय आहे 8 जून 2020चा. आणि त्याच्यामध्ये एकूण त्रिस्तरीय रचना दिली की ट्रान्सजेंडरसोबत जे जे काही त्यांचे वेलफेअर असेल किंवा त्यांच्या काही तक्रारी असतील, ह्या सगळे विषय ॲड्रेस करण्यासाठी एक राज्यस्तरावर एक कमिटी नेमली. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे आपल्याकडे डिव्हिजन्स आहेत, महसूल विभाग 6 महसूल विभाग आहेत. जसं आपले नाशिक महसूल विभागामध्ये 5 जिल्हे येतात, तर अशा प्रत्येक महसूल विभागामध्ये एक कमिटी असेल. एक राज्यस्तरावरची कमिटी आहे, त्याला स्टेट वेलफेअर बोर्ड म्हणतो. त्याच्यानंतर एक विभागीय स्तरावर वेलफेअर बोर्ड केलं आणि एक डिस्ट्रिक्ट लेवलला वेलफेअर बोर्ड केलं. तर राज्य शासनाच्या राज्य वेलफेअर बोर्डचे जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष आहेत माननीय मंत्री सामाजिक न्याय, म्हणजे समाज कल्याण विभागाचे जे मंत्री असतात ते त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री, त्याचे सहअध्यक्ष, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, त्याचे उपाध्यक्ष असतात. त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर समुदायाच्या सलमा खान या सध्या त्याच्या उपाध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष, आणि आयुक्त समाज कल्याण पुणे हे जे आमचे फील्ड ऑफिसर्सचे हेड आहेत, कमिशनर, ते त्याचे मेंबर सेक्रेटरी असतात. त्याचबरोबर याच्यानंतर जे विभागीय स्तरावरची जी रचना आहे त्याची रचना थोडक्यात सांगतो मी आपल्याला की विभागीय तृतीयपंथीयांचे हक्कांचे संरक्षण आणि कल्याणासाठी प्रत्येक विभागावर एक मंडळ आहे, वेलफेअर बोर्ड. त्याच्यामध्ये एकूण 20 सदस्य आहेत आणि त्याचे काही जे महत्त्वाचे सदस्य आहेत, एक्स ऑफिशियो, ते आपण तुम्हाला मी थोडक्यात सांगतो
की विभागीय आयुक्त हे त्याचे अध्यक्ष असतात आणि प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे जे डिव्हिजन लेवलचे जे अधिकारी आहेत ते त्याचे सदस्य सचिव आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये सहअध्यक्ष जे आहेत ते तृतीयपंथीय समाजातील एक नामांकित व्यक्ती असते आणि शासनाच्या विविध विभागांचे एकूण 14 व्यक्ती असे आणि 2 राजकीय व्यक्तींना पण याच्यावर सदस्यत्व आहे. याच्या पण दर 3 महिन्यांनी याच्या बैठका होत असतात आणि आम्ही पण या बैठकांना जात असतो जिल्ह्यातनं. आणि जे जिल्हास्तरीय समितीसमोर प्रश्न येतात किंवा विभागीय स्तरीय समितीसमोर प्रश्न येतात ते प्रश्नांना ॲड्रेस करणे, जिल्ह्याच्या समित्या कसं काम करतायत तर त्यांचं एकूण संनियंत्रण करण्याचं काम विभागीय स्तरावरची ही समिती करत असते. त्याचबरोबर जिल्हास्तरीय समितीवर जी वेलफेअर कमिटी आहे त्याला तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि तक्रार निवारण समिती असं म्हटलेलं आहे आणि त्याचे अध्यक्ष जे आहेत जिल्हा स्तरावर जिल्हा अधिकारी असतात आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हे सहअध्यक्ष आहेत त्याचे आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सदस्य सचिव म्हणजे मी ज्या पदावर आज कार्य करत असतो आहे ते सदस्य सचिव म्हणून तिथे काम करत असतात आणि शासकीय विभागांचे 6 सदस्य आहेत आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती त्याचबरोबर ट्रान्सजेंडर व्यक्ती या कमिटीमध्ये आहेत. तर ह्या वेलफेअर बोर्डचं काम काय आहे तर तृतीयपंथीयांच्या ज्या विविध तक्रारी असतील किंवा ज्या काही अडचणी असतील त्या तक्रारींचं निवारण करणे आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे हे काम असतं. त्याचबरोबर त्यांच्या काही मागण्या असतील तर आज थोडक्यात आता आम्ही काम करत असताना आमच्याकडे त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचं स्मशानभूमी त्यांना पाहिजे होती. काही ठिकाणी त्यांना टॉयलेटसाठी वेगळी व्यवस्था स्वतंत्र व्यवस्था पाहिजे होती ट्रान्सजेंडरसाठी. तर अशा काही मागण्या येतात आणि त्या मागण्यांवर काम करणे आणि त्या मागण्या शासनापर्यंत विभागीय कमिटीमार्फत पोहोचवणे हे काम जिल्हास्तरीय समिती करत असते. त्याचबरोबर जे मी तुम्हाला जे सांगितलं मगाशी की स्वतःचं सेल्फ आयडेंटिटी करतात ट्रान्सजेंडर आणि त्याच्यानंतर ते पोर्टल आहे ते पुढे सांगतो मी तुम्हाला. त्याच्यानुसार आपण त्यांना ओळखपत्र देत असतो आणि त्या ओळखपत्रांना मंजुरी देण्याचं काम पण ही समिती करत असते. त्याचबरोबर समिती विविध वेलफेअर प्रोग्राम्स जिल्ह्यामध्ये राबवत असते. त्याचा निर्णय या समितीमध्ये होत असतो की कोणकोणते मागणीनुसार आपल्याला कोणते यांना एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या काही स्कीम्स किंवा काही प्रोग्राम्स राबवायचे असतात किंवा त्यांना हेल्थ कॅम्प्स त्यांच्यासाठी आयोजित करायचे असतात किंवा त्यांचे रजिस्ट्रेशनसाठी आपण कॅम्प स्तरावर पण काम करतो. तर हे जे निर्णय आहेत ते या कमिटीमार्फत घेतले जातात. नेक्स्ट. केंद्र शासनाचं एक पोर्टल आहे नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर्स. याच्या माध्यमातून आपण सर्टिफिकेट्स इश्यू करत असतो. ह्या पोर्टलवर जाऊन जो ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे त्याने त्याचं सेल्फ डिक्लेरेशन करायचं आहे की मी ट्रान्सजेंडर आहे आणि त्याच्यासोबत अतिशय त्याचे आधार कार्ड आणि बाकी ॲड्रेस प्रूफ वगैरे इतर गोष्टी घेऊन आपण आणि त्याचं एक डिक्लेरेशन फॉर्म घेतो आपण. त्याच्या म्हणजे थोडक्यात त्याने एक याच्यावर लिहून द्यायचं बॉन्डवर की मी ट्रान्सजेंडर आहे बस दॅट इज सफिशियंट. एवढं आपण तपासणी केल्यानंतर आपण त्याला ओळखपत्र देत असतो. प्रत्येक तो ज्या जिल्ह्यातला आहे त्या जिल्ह्यासाठी तो अर्ज येत असतो आहे नॅशनल पोर्टलवरनं आणि त्याला आपण इश्यू करत असतो. हे त्यांच्या ओळखपत्रांचे काही नमुने आहेत. एक त्यांना आपण सर्टिफिकेट इश्यू करतो आणि एक ओळखपत्र असे 2 कागदपत्र आपण त्यांना आपल्या सरावांना देत असतो. ही थोडक्यात आकडेवारी आहे. सध्या आपल्याकडे जे ओळखपत्र जे प्राप्त घेतलेले आहेत लोकांनी ते फक्त 160 ट्रान्सजेंडर्सने घेतलेले आहेत आणि त्यातल्या त्यातही आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये माझ्या मते 2-3 नंबरवर आपण आहोत सर्टिफिकेट इश्यू करण्यामध्ये. याच्यामध्ये अजूनही लोक पुढे येत नाहीत किंवा सांगत नाही आहेत की मी ट्रान्सजेंडर किंवा सर्टिफिकेट्स आपले घेत नाही आहेत. आमच्याकडे जिल्ह्यामध्ये साधारणतः आम्ही अंदाज केला होता की 171 ट्रान्सजेंडर असावेत. त्याच्यापैकी 160 लोकांना आपण ओळखपत्र देऊ शकलो आहोत. रेशन कार्ड ज्यांच्याकडे उपलब्ध आहे त्याची संख्या 51 आहे परंतु ही संख्या अजून वाढली असेल थोडंसं जुनी आकडेवारी वाटते मला. आणि आपल्याला लेटेस्ट जे मतदानाची जी आकडेवारी आहे ते दुपारी आपल्याकडे डेप्युटी DO साहेब येणार आहेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी. ते तुम्हाला सांगतील की निवडणुकीमध्ये पण आपण त्यांच्या एनरोलमेंटसाठी किती प्रयत्न करत आहोत आणि जी माझ्याकडे आकडेवारी प्राप्त आहे त्याच्यानुसार 129 ट्रान्सजेंडर आज आपल्याकडे मतदार यादीमध्ये नोंदणीकृत आहे.
हा त्या पोर्टलवरचा डॅशबोर्ड आहे. ट्रान्सजेंडर्सना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पण आम्ही वेळोवेळी प्रयत्न करत असतो. शासनाचे काही उपक्रम असतात वेगळे, त्याच्यामध्ये आपण ट्रान्सजेंडरचा सहभाग घेतो. त्याचंच एक उदाहरण होतं की आम्ही 14 एप्रिल 2022ला एक कार्यक्रम घेतला होता आणि आपल्या जिल्ह्यातल्या शमिमा पाटील ज्यांना आता वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी प्राप्त झालेली आहे, तर त्यांना त्या कार्यक्रमासाठी आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं आणि त्यांनी अतिशय छान त्यांच्या शैलीमध्ये बाबासाहेबांच्या जे मूल्य आहेत, जे काही विचार आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. तर त्या कार्यक्रमाचे फोटो आहेत. त्याचबरोबर आपण ओळखपत्र आणि प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी आम्ही तालुका स्तरावर पण कार्यक्रम घेतले आणि त्यांना तिथे ओळखपत्र दिले आणि जास्तीत जास्त लोकांचं रजिस्ट्रेशन आपण याच्यामध्ये करून घेत आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करून घेत आहोत, जेणेकरून आपल्याला एक कल्पना येईल की आपल्याकडे किती ट्रान्सजेंडर्स आहेत. त्याच्यानंतर त्यांचा एक डेटाबेस गोळा झाला, त्यांचं एज्युकेशन काय आहे आणि त्या आधारे आपल्याला त्यांच्यासाठी आणखी वेलफेअर प्रोग्राम, त्यांच्यासाठी एम्प्लॉयमेंट जनरेशनचे प्रोग्राम घेणं सोयीचं होईल. त्या निमित्ताने आमचा सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही रजिस्ट्रेशनवर भर दिला होता. त्याच्यानंतर आम्ही सामाजिक न्याय भवनमध्ये आमच्या इथे विविध जे विभाग आहेत, त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट विभाग आहे, नंतर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट विभाग आहे, त्याचबरोबर पशुवैद्यकीय विभाग आहे, कृषी विभाग आहे. यांचे जे काही स्कीम्स आहेत त्या स्कीमचं मार्गदर्शन देण्याचा कार्यक्रम आम्ही इथे घेतला होता आणि सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी तिथे आले होते आणि 1 जून 2022 रोजी आपण ही कार्यशाळा घेतली होती आणि त्यांना ह्या विभागांच्या मार्फत काय एम्प्लॉयमेंटच्या संधी आहेत ते उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये त्यांना त्या विभागांच्या HODचं मार्गदर्शन त्यांना लाभलं होतं. हे गोदावरी फाउंडेशनमध्ये एक आपण तक्रार निवारणासंदर्भातलं एक समितीचं गठन केलेलं आहे आणि त्याचबरोबर पोर्टलवर नोंदणी करताना संदर्भातले हे सुरुवातीचे काही फोटो आहेत की आपण त्यांचे जे कॅम्प्स घेतले त्या संदर्भातले काही फोटो. मागच्या 6 महिन्यापूर्वी आम्ही आमच्या सामाजिक न्याय भवनमध्ये ट्रान्सजेंडरसाठी एक स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे, जेणेकरून ते त्यांचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तिथे घेऊन येऊ शकतात आणि त्यांच्यासाठी आपल्याला तिथे आता रेग्युलरली आठवड्यातून 2 दिवस तज्ज्ञांचं मार्गदर्शन समुपदेशन आपल्याला ठेवण्याचा आमचा मानस आहे. सध्या विचाराधीन आहे ही गोष्ट. आपल्याकडे फंडचं थोडं कन्स्टेंट असल्यामुळे तथापि आपण लवकरच आठवड्यातून 2 दिवस ट्रान्सजेंडरसाठी समुपदेशन करणार आहोत आणि जे कोणी व्हॉलेंटरी बेसिसवर करण्यासाठी असतील तर त्यांना आपण संधी देणार आहोत तिथे. हे काही प्रातिनिधिक स्वरूपातले फोटो आहेत. हे धुळ्याचे फोटो आहेत काही. तर अशा पद्धतीने आम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण तृतीयपंथीयांचं ओळख पटवून घेण्याचं काम सुरुवातीला करत आहोत. त्याचबरोबर त्यांना एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी त्यांना काय काय संधी उपलब्ध करून देता येईल ह्याच्यासाठी आपण कोर्स घेत आहोत. आम्ही मागे ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा कोर्स त्यांच्यासाठी घेतला होता, म्हणजे त्या रेग्युलर कोर्समध्ये त्यांनी ॲडमिशन घेतली होती आणि त्यांनी यशस्वीपणे ब्युटी पार्लरचा कोर्स पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर हे पुढे घ्या. हे मेडिकल कॅम्पचे काही फोटो आहेत. त्याचबरोबर इलेक्शन पिरियडमध्ये आपण वोटर्ससाठी अवेअरनेस करत असतो की जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि मतदान जागृती साठी अभियान राबवत असतो. तर त्याच्यामध्ये पण ट्रान्सजेंडर पर्सननी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं पाहिजे या संदर्भामध्ये आपण त्यांचे जे पॉकेट्स आहेत किंवा त्यांचे जे गुरु आहेत त्यांच्या तिथपर्यंत आपण जाऊन तिथे आपण मतदान जागृतीसाठी अभियान राबवलं होतं. त्याचे काही फोटो इथे. त्यांच्यासाठी ट्रान्सजेंडर पर्सनसाठी उद्योग आणि व्यवसायासाठी मार्गदर्शन शिबिर घेतलं होतं, त्याचे प्रातिनिधिक फोटो आहेत. सर, यानंतर सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर योगेश पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. डॉक्टर योगेश पाटील सर. तर अशा पद्धतीने शासन सुरुवातीच्या टप्प्यात मी जसं सांगितलं तसं या कायद्याप्रमाणे वेलफेअर प्रोग्राम्स राबवणं ही शासनाची जबाबदारी आणि समाजकल्याण विभाग म्हणून ती आमच्याकडे आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण त्यांची आयडेंटिटी पटवून घेतोय, त्याच्यासाठी काही एम्प्लॉयमेंट जनरेशनचे स्किल्स डेव्हलपमेंटचे आपण प्रोग्राम घेत आहोत आणि हळूहळू जसं त्यांच्यासाठी आता एक महामंडळ स्थापन होत आहे, आर्थिक महामंडळ,
की त्यांना त्यांच्या माध्यमातून त्यांना काही उद्योग व्यवसायासाठी ज्या काही गरजा लागतील तर त्या गरजांसाठी त्यांना जे आर्थिक पाठबळ लागेल किंवा सुरुवातीचं जे बीज भांडवल लागेल ते उपलब्ध त्या माध्यमातून करून देणार आहोत. परंतु हे सर्व आता सध्या ट्रान्झिशन फेजमध्ये आहे, अद्याप फुल प्लेजमध्ये सुरू झालेलं नाही आहे. परंतु तथापि जसं जसं यांचा शासनाकडनं पण हे विषय जसे ॲड्रेस होतील आणखी मोठ्या प्रमाणामध्ये तसं तसं या कामाला गती येईल. तर प्रशासनाची भूमिका मी थोडक्यात इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रान्सजेंडरच्या संदर्भात जेव्हा कायदा झाला आणि कायद्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने प्रशासनाकडनं होते, शासनाकडून होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आत्ता ट्रान्सजेंडर जे आहे, आता साहेबांनी सांगितलं की नेमकी ट्रान्सजेंडरसाठी कुठल्या कुठल्या ज्या काही योजना आहेत त्या योजना कशा पद्धतीनं प्रशासन कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी करते आणि नेमकी त्यांची नोंद कशा पद्धतीने केली जाते या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांच्यासाठी अनेक योजना आहेत. पण कधी कधी काय होतं की ट्रान्सजेंडर स्वतःहून पुढे यायला थोडंसं हे होतं आणि समाज देखील त्यांच्याकडे थोड्याशा वेगळ्या भावनेने बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन असतो. हे कुठंतरी थांबायला पाहिजे. आता त्याच्यासाठी जनजागृती फार मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून ही आता प्रबोधनाची जी यात्रा आहे, प्रबोधनाची जी चळवळ आहे ही सुरू आहे. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की मागच्या 1.5 वर्षापूर्वी इथे जेव्हा जळगाव जिल्ह्यात पोलीस भरती झाली आणि त्या पोलीस भरतीमध्ये ट्रान्सजेंडर हे स्वतः उमेदवार होते आणि नंतर त्यांनी ते सगळ्या जसं मुलं मुली पोलीस विभागासाठी भरतीसाठी पात्र होते त्याच पद्धतीने ट्रान्सजेंडर देखील त्या ठिकाणी पात्र ठरलेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की तिथे त्यांचं सिलेक्शन झालं. म्हणजे आता ही जी आहे ही इक्वेलिटी, ही समानता जी आहे, ही समानता किती महत्त्वाची आहे ही महत्त्वाची आहे. हां बरोबर. इतकंच नाही तर त्यांचं आता राजकीय क्षेत्रात देखील त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि आसोदाबादली जी काही ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये देखील एक सदस्य म्हणून ते नॉमिनी झालेले आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आत्ता सरांनी सांगितलं की शमीबा ज्या आहेत ह्या शमीबांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक विधानसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. म्हणजे आपल्या बरोबरीने आपण जे स्त्री आणि पुरुष जे आपण म्हणत असतो त्यांच्या बरोबरीने आता ते यायला लागलेले आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची ही प्रशासनाची भूमिका का महत्त्वाची आहे तर प्रशासन त्यांच्यासाठी काम करते. आपण तुम्ही आम्ही काम करू शकत नाही. जेव्हा प्रशासन आपल्यासोबत असेल काम करण्यासाठी तेव्हा ही मानसिकता बदलणे सोयीचं होतं. धन्यवाद सर. आपण युवराज पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आणि पारलिंगी म्हणजे तृतीयपंथी यांच्याबद्दल अनेक गोष्टी आता प्रकाशात येत आहेत. पण यांचा इतिहासच बघायचा झालं तर हे इतर लिंगापेक्षा वेगळं काय आहे का? जसं जन्मजात अंधपणा येतो, आईच्या गर्भातूनच येतो, मूकबधीरपणा येतो, मतिमंदपणा येतो, ह्या जीवशास्त्रीय संरचनेतल्या बिघाडामुळं होतं. तसंच ट्रान्सजेंडर पण आहे. आईच्या गर्भात जीवशास्त्रीय बदल झाल्यामुळं ट्रान्सजेंडर पण येतं. ज्याप्रमाणे आपण मूकबधीर, अंध किंवा इतर दिव्यांगांना स्वीकारतो त्या पद्धतीने आपण तृतीयपंथींना का स्वीकारत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपल्या परंपरा आणि संस्कृती जेव्हापासून सुरू झाल्या तेव्हापासूनचा तृतीयपंथीयांचा इतिहास आहे. तुम्ही म्हणाल कसा? आपण पोथी आणि पुराणामध्ये अनेक पात्र ऐकलेली आहेत. त्या पात्राच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो. इंद्राच्या दरबारात कोण कोण होते? यक्ष होते, गंधर्व होते, किन्नर होते. हे सगळे तृतीयपंथी होते. मग अगदी आपण ज्या देवाला मानतो ते देवच समतेचे पुजारी होते. अगदी तुम्ही याच्यात जर महाभारतात उदाहरण बघितलं, शिखंडी नावाचं पात्र आहे. शिखंडी पात्र हे तृतीयपंथीयांचं आहे. एवढंच नव्हे तर महाभारतामध्ये ज्यावेळेस अर्जुन आणि 5 पांडव वनवासात होते त्या काळामध्ये अर्जुनाने ब्रह्ंडेचं रूप घेतलं होतं. ब्रह्ंडेचं रूप म्हणजे तृतीयपंथी म्हणजेच किन्नर. खरं तर खूप असा मुद्दाम तुम्हाला सांगतो की हा तसा इंटरेस्टिंग इतिहास आहे.
म्हणजे एकूण भारतभूमीवर किन्नरांचं अस्तित्व आजपासून नाही, गेली शेकडो वर्षापासून किन्नर निर्माण होत आहेत. ही शेवटी बायोलॉजी आहे. आणि तुम्हाला आत्ताच सांगितलं की जीवशास्त्रीय रचनेमुळं, आईच्या गर्भात झालेल्या बदलामुळं फक्त स्त्रीचा अंश कमी असणं, पुरुषाचा अंश कमी असणं, याच्यातून त्यांचा जन्म होणं, आणि ते शेवटी मानव आहेत आणि त्यांच्या मानवाचे हक्क त्या काळापासून त्यांना बहाल झालेले आहेत. आणि ती बहाल 1920ला आत्ता जसं सांगितलं की आत्ता 2020ला जो कायदा निर्माण झाला, त्या कायद्याच्या मागे पण समतेचा जो विचार आहे, भारतीय स्वातंत्र्याचा, बंधू समता आणि सार्वभौमत्व, हे सगळ्या गोष्टी ह्या त्यांच्या मानवी हक्काशी निगडीत आहेत. आणि ते मानवी हक्क त्या काळामध्ये सुद्धा दिले जात होते. यामागचा इतिहास तुम्हाला सांगतो की भारतामध्ये तृतीयपंथीयांच्या गाद्या आहेत, महत्त्वाच्या गाद्या आहेत. आणि त्या गादीतली एक महत्त्वाची गादी दख्खनमध्ये आहे, म्हणजे दक्षिणेमध्ये, आणि ती अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर नावाच्या गावात आहे. मूर्तिजापूर गावापासून 7 किलोमीटर अंतरावर हदगाव नावाचं गाव आहे. त्या हदगावमध्ये महाराष्ट्रातलं पहिलं हिजड्याचं मंदिर आहे. 1953-54 पर्यंत त्या हिजड्याच्या मंदिरात प्रचंड मोठी यात्रा भरत होती आणि देशभरातले सगळे हिजडे त्या यात्रेला येत होते. आणि त्या मंदिरासाठी मोठी जमीन पण दान दिलेली होती. आणि त्या जमिनीतून आलेलं उत्पन्न हे त्या मंदिराच्या याच्यासाठी होतं. ते हिजड्याच्या मंदिराची मागची खूप मोठी कथा आहे, त्या कथेच्या मागे मी जात नाही. पण महत्त्वाची गादी ही मूर्तिजापूरमध्ये आहे. आणि मूर्तिजापूरच्या गादीची आत्ताची जी गुरु आहे, अत्यंत चांगलं नाव आहे, गुरु दिलजान. अत्यंत सुंदर देखणी अशी बाई आहे, 6 फूट उंचीची. तिचा जन्म गुरदासपूर पंजाबमध्ये झालेला होता. वयाच्या 4थीपर्यंत तिचं जेंडर काही घरच्यांना ओळखू आलं नाही, पण तिने स्वतःच ह्या सगळ्या गोष्टी उघड्या केल्या. आणि 7वी-8वीला असताना ती घराच्या बाहेर पडली. तिने दीक्षा घेतली. अत्यंत हुशार असल्यामुळं तिला महाराष्ट्रातली गादी मिळाली. आणि गादीची निवड ही देश पातळीवर होते आणि त्या गादीला अत्यंत मान आहे. आजही तुम्ही मूर्तिजापूरमध्ये गेलात आणि गुरु दिलजान कोण म्हणलं तर सगळे गावातली लोक तुम्हाला दिलजानकडे नेऊन सोडतील. आणि दिलजानचा बघितल्यानंतर ही हिजड्यांची गुरु आहे असं क्षणभरही तुम्हाला वाटणार नाही, एवढं ते देखणं रूप आहे. पण ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी उत्तर भारतामध्ये तुलनेने हिजड्यांना निदान शगुन म्हणून ओळखलं जातं, किंवा लग्नात किंवा मूल झालं अशा वेळी त्यांना शगुन म्हणून बोलवलं जातं. पण भारतामध्ये दक्षिण भारत आणि मध्य भारतामध्ये हिजड्यांच्या बाबतीमध्ये तिरस्काराची भावना आहे. ती भावनाच्या मागचा काही इतिहास आहे, तो इतिहासही बघितला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांनाच काळूबाईचं मंदिर माहीत असेल, मांढरादेवी. मांढरादेवी या ठिकाणी भारतातल्या सगळ्या हिजड्यांचे लग्न होतात, रुचकी बरोबर. रुचकी असते ना, रुचकी माहिती आहे, वनस्पती रुचकी. त्या रुचकी बरोबर मांढरादेवीला हिजड्यांचं लग्न लागतं. ते लग्न लागल्यानंतर गुरुची दीक्षा मिळाल्यानंतरच त्यांना हिजडा म्हणून बाहेर फिरता येतं. आणि ती दीक्षा ह्या ज्या गुरु आहेत, जिथं गादी आहे, मेन गादी आहे, त्या गादीला शरण जाऊन गादीच्या शरण गेल्यानंतर ती गुरु काय असेल ते मंत्र देते. आणि त्याच्यानंतर हिजडे पण येतं, भाल होतं. आणि त्याच्यानंतर हिजडे म्हणून आणि त्यांचं अधिवेशन होतं. अगदी अकोल्यामध्ये एक 6 वर्षापूर्वी राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात हिजडे आले होते. एकाकडं अर्धा 1-1 किलो सोनं निघेल एवढं त्यांच्या अंगावर सोनं असतं. आणि ते त्यांची खासियत आहे की सोनं ते बाळगतात सोबत. मग हा बदल नेमका कधी झाला, तुम्हाला जर हे केलं की आपल्याकडं अजून एक मद्रासच्या जवळ चन्नम्मा नावाची देवी आहे. त्या देवीला पण प्रचंड मोठ्या प्रमाणात देशभरातले हिजडे जातात आणि त्या चन्नम्मा देवीला ते पूजतात, त्यांची देवी आहे. ह्याच्यातल्या 2-3 काही फाइंडिंग आहेत, महत्त्वाच्या फाइंडिंग आहेत.
काही वर्षापर्यंत यांना दफन विधी जे होता, ह्या दफन विधी मोकळेपणाने उघडेपणाने करता येत नव्हता. निजाम काळामध्ये यांना 3 ते 4 ठिकाणी यांच्यासाठी वेगळ्या स्मशानभूमी होत्या. त्याच्यात एक मूर्तिजापूर आहे, अकोला आहे आणि मराठवाड्यातला अंबाजोगाई आहे. आता कायद्याप्रमाणे त्यांना स्वतंत्र मागणी आहे. पण या ठिकाणी आणि दुसरं एक की ते कुठल्याही काही वर्षापर्यंत त्या कुठल्याही धर्मात जन्माला आल्या तरी त्यांचे नावं पिंकी, टुंकी आणि मुस्लिम असे होते. का तर मुस्लिमांनी त्या काळामध्ये त्यांना म्हणजे निजामानी त्या काळामध्ये त्यांना आश्रय दिला होता आणि राजाश्रय दिल्यामुळं त्या अधिक त्यांचे विधी वगैरे सगळे होते ते त्यांच्याप्रमाणे होत असे. मग हा इतिहास इथंच संपतो का? नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पत्र सापडलेलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या त्याच मी आत्ता जे मांढरादेवी सांगितलं त्याच्या पायथ्याला एक गाव आहे, त्या गावात पत्र सापडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथल्या देशमुखांनी पाटणाला लिहिलेलं पत्र आहे. ते हेजड्यांचं शिष्टमंडळ शिवाजी महाराजांकडे गेलं आणि त्यांना सांगितलं की आम्हाला गावागावामध्ये प्रचंड त्रास होतो, आम्ही जगायचं कसं, आम्ही माणूस नाही आहेत का? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत मोठ्या मनाने त्या काळामध्ये जिकडं तिकडं हिजडा घरी जन्मलं हे अत्यंत आपण मागच्या जन्मी काहीतरी पाप केले ही जी धारणा होती त्या धारणेला तडा जाणारी गोष्ट त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणून स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे त्या अशा घटनांमधून दिसते. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या पाटील आणि देशमुखांना पत्र लिहिलं आणि हे हेजडे जरी असले तर ते मानवच आहेत, त्यांनाही जगण्याचा हक्क आहे. त्यांच्या तोंडची भाकर पळवून लावण्याचं काम तुम्ही कुणीही करू नये. त्यांच्या हक्काची जी भाकर आहे, तुमच्या जशा वतनदाऱ्या आहेत त्यांचेही तसंच ते त्या गोष्टी आहेत. वतन म्हणून त्यांना तुम्ही प्रत्येक गावामध्ये ती तुमची जबाबदारी आहे. देशमुख आणि पाटलांची जबाबदारी असेल की त्यांचं पोट कसं भरेल या गोष्टीची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. इथून पुढं जर कुण्या गावातून हिजड्यांना हाकलून दिले असं जर माझ्यापर्यंत आलं तर मी त्या संबंधित पाटील आणि देशमुखांना दंड करेल असं कडक पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलं आहे. इंद्रजित सावंतांना ते पत्र सापडले आणि ते गेल्या 2-3 वर्षापूर्वी त्याने ते घोषित पण केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी अशा असताना सुद्धा आपल्याकडं तृतीयपंथीयांना एक की ही व्यंग आहे. आपण एकदा जर ही धारणा करून घेतली की ही व्यंग आहे तर अनेक गोष्टी सुरळीत होऊ शकतात. फक्त भारतातच आहे का? जगभर तृतीयपंथी आहेत. जगभरातल्या अनेक देशांमध्ये तृतीयपंथीयांना अत्यंत सन्मानाने वागवलं जातं आणि आपल्याकडं मात्र अवहेलना, तुच्छता, अंगाला हात लावला तरी स्पर्श अगदी पाल झटकून देतो तसं आपण झटकून देतो. मित्र हो, या संदर्भात मी प्रचंड मोठा एक लेख दैनिक पुण्यनगरीसाठी लिहिला होता. एक 6-7 वर्षापूर्वी पुण्यनगरीच्या रविवार पुरवडीसाठी मग तो लेख लिहिला होता. त्यावेळेस मी ज्या दिलजानला सांगितलं त्यांना भेटलो होतो, त्यांच्या घरी जाऊन मी जेवण केलं होतं, त्यांच्याबरोबर फिरून सगळ्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. तुम्ही अजूनही जर कुठं गुगलला जाऊन सर्च केलात तो लेख निश्चित दिसेल. खूप मोठा लेख आहे, हेजडेच्या मंदिरावरच लिहिलेला लेख आहे तो. तो लेख लिहिल्यानंतर तो लेख खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि तो लेख व्हायरल झाल्यानंतर अनेकांचे मला फोन का तर पुण्यनगरीचं त्या काळामध्ये लेखकाने त्याच्याखाली मोबाईल नंबर द्यायचा आणि अनेक हेजड्यांचे मला फोन यायचे आणि तुम्ही आमचं नेतृत्व करा आणि आमच्या ह्या वेदना आहेत. तर मी त्यांना त्या काळामध्ये लक्ष्मी त्रिपाठी जी खूप मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची आता वक्ता आहे आणि ती नेता आहे, दिशा आणि ही लक्ष्मी त्रिपाठी ह्या दोघींनीच रिट पिटिशन दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याचाच निकाल 2020ला जो लागला तो त्यांच्या ह्याच्यावर लागला आणि त्या निकालामुळंच म्हणजे तो नालसा निकालामुळं केंद्र सरकारला 2019ला स्वतंत्र कायदा करावा लागला आणि महाराष्ट्र शासनाने 2020 साली यांच्यासाठी स्वतंत्र कायदा केला. आणि सगळ्याच गोष्टी कायद्याने शक्य होत नसतात.
बालविवाहाचा कायदा अनेक वर्षापूर्वी महाराष्ट्रात झालेला आहे, पण अजून दुर्दैवाने अजूनही समाजापर्यंत त्या गोष्टी झिरपल्या नाही आहेत की लहानपणी लग्न करणं हे मुलीच्या आरोग्यासाठी वाईट आहे. सामाजिक संरचनेमध्ये सुद्धा बिघाड होतात की गर्भात जर 18 वर्षाच्या पूर्वी जर मूल जन्मलं तर त्याचा मेंदू सशक्त होत नाही, व्यंग निर्माण होतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मुलीचं आयुष्य धोक्यात येतं. कुमारी माता किंवा गर्भवती जर लवकर राहिली तर तिच्या बाळाला जे काही सशक्त लोह आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत त्या मिळत नाहीत. हा कायद्यामागचा धोरण आहे. पण हे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जात नसल्यामुळं अजूनही दुर्दैवाने त्या गोष्टी शिल्लक आहेत. तसंच हे याचं आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी एकेकाळी आपल्या भारतामध्ये सती प्रथा होती आणि त्या प्रथेला त्या काळामध्ये राजाराम मोहन रायांनी प्रचंड मोठा विरोध केला. त्यावेळेस त्यांना अगदी दिवे मारण्यापर्यंतच्या धमक्या दिल्या. क्रांतिज्योती सावित्रीबाईंना मुलींची पहिली शाळा काढली म्हणून प्रचंड अवहेलना, त्रास सहन करावा लागला. भारताचं एक वैशिष्ट्य आहे, ज्या लोकांनी त्या काळामध्ये भविष्यातल्या गोष्टी निर्माण केल्या त्या काळामध्ये म्हणून आपल्या भारतामध्ये जे महान काम केलेले आहेत त्यांना वर्तमानामध्ये प्रचंड त्रास झालेला आहे आणि ते भविष्यात प्रचंड मोठे देव होऊन बसलेत की विभूती झालेले आहेत. हे आपण खरं तर आपलं हे दुर्दैव आहे की आपण वर्तमानामध्ये जे लोक मोठं काम करतात त्या लोकांचं मोठेपण आपल्या लक्षात येत नाही आणि त्यांच्याबद्दल काहीतरी असूया किंवा परंपरेने जोखडामध्ये बांधलेल्या परंपरा जोखणारी लोक त्यांच्याविरोधात विकृतीपणे काहीतरी करतात आणि ते आपल्या मनावर ठसतं आणि भविष्यातल्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीला त्यांचं महत्त्व कळतं. आपल्याकडं अनेक अशी लोकं निर्माण झालेली आहेत की त्यांचं महत्त्व नंतर लोकांना कळलेलं आहे. अगदी संत तुकाराम असतील, कबीर असतील, ज्ञानेश्वर असतील, त्या पिढीने त्यांना प्रचंड छळलेलं आहे, पण नंतर ते हिरो झालेले का तर त्यांचं कर्म शेवटी भारतातली जनरेशन पहिल्या जनरेशनपेक्षा दुसरी जनरेशन अधिक सशक्त आणि प्रभावी ठरते. त्याच्यामुळं त्यांना पुढचं कळतं आणि युगपुरुष कधीही वर्तमानातलं बघत नाहीत, भविष्यातलं बघतात, म्हणून ते युगपुरुष असतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेस ह्या छोट्या छोट्या घटना बघितल्या. मग आपल्यावर अजूनही इतिहासात बिंबवलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त युद्ध केलं नाही मित्रहो. 712 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध केलेलं आहे. इतर दिवस सगळं स्वराज्य संपन्न कसं होईल आणि स्वराज्याच्या एकूण रचनेमध्ये त्यांनी प्रचंड मोठं लक्ष दिलं होतं. हे सांगण्यामागची तुम्हाला एकच धारणा आहे की कुठलाही राज्यकर्ता, समाजकर्ता हा दूरदृष्टीचा असतो आणि दूरदृष्टीपासून पणा राखून त्यांनी धोरणं आखलेली असतात आणि समाजातला मोठा घटक त्याच्या डोक्यावरून ह्या गोष्टी जात असतात. त्याच्यामुळं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यासाठीच म्हणलं होतं. जोपर्यंत तुमचे मेंदू सशक्त होणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला मानवी जीवनाच्या विकासाचे जे टप्पे आहेत ते लक्षात येणार नाहीत. आजही तृतीयपंथींना होणारा विरोध हा सुशिक्षित माणसाकडून होत असेल तर तो खऱ्या अर्थाने शिकलेला नाही आहे. म्हणून आज दिशा शेख असेल किंवा लक्ष्मी त्रिपाठी असतील, शमीबा पाटील असतील, ह्या सगळ्या आज नेतृत्व करतायत समाजात, वेगवेगळ्या दिशाचं नेतृत्व करतायत आणि त्या अत्यंत प्रभावीपणे नेतृत्व करतायत. ह्या गोष्टीची आपल्याला जाणीव झाली पाहिजेत. तुम्हाला गौरी सावंत नावाची मुंबईची आमची ती खरं मैत्रीण आहे. गौरी सावंत ही अत्यंत चांगली प्रभावी वक्ता आहे, पत्रकारितेचं तिला अंग आहे आणि मीही पत्रकार असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचं जाणीव असल्यामुळं आम्ही गौरी सावंत कधीही आली तरी आम्ही भेटतो, बोलतो, गप्पा मारतो. त्यांच्या विश्वातले जे समस्या आहेत, प्रश्न आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि एक झालं की मी त्या काळामध्ये 7-8 वर्षापूर्वी ह्या अत्यंत खोलात जाऊन अभ्यास केल्यानंतर मला असं कळलं की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या कुठल्या तरी मागच्या काळातल्या पिढीने आपल्यावर ठसवलेल्या आहेत. त्याच्यामुळं त्यांच्याबद्दलच्या ज्या धारणा आहेत त्या धारणा बदल करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि तुम्हाला एक माहिती आहे की जोपर्यंत लहान मुल ही तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की रडतं, तसंच आहे तुम्ही त्यांची हेटाळणा कराल तोपर्यंत ते अगदी वेगाने, जसं स्प्रिंगचं लक्षण की स्प्रिंग जेवढी तुम्ही खाली दाबाल ती तेवढी सप्रेस करून वर येते, तसंच आहे की मानवी जीवनामध्ये तुम्ही हिजड्यांना जी हीन भावना देता त्याच्यामुळं त्यांच्यात जी बंडखोर वृत्ती निर्माण होते त्या हीन भावनेतून होते. जर उद्या तुमच्यामध्ये ते मिसळले, मुख्य प्रवाहात मिसळले
तर कुठे आता सुरू झालीत. काही ठिकाणी न्यायालयात वकिली करतायत. मी परवा एक बातमी ऐकली की अगदी जजसुद्धा तृतीयपंथी झालेले आहेत. मोठ्या मोठ्या टोल नाक्यावर, आता पुण्याच्या जवळ टोल नाक्यावर पूर्णपणे ट्रान्सजेंडर हा टोल नाका चालवत आहेत. असं हळूहळू जर प्रगती होत गेली आणि आपण जर त्यांना मुख्य प्रवाहात घ्यायला गेलो तर येणाऱ्या काही वर्षामध्ये त्या मुख्य प्रवाहामध्ये ती आणि नॉर्मल ह्युमन बिईंग असतं. 2020 नंतर तृतीयपंथीयांना खरी ओळख निर्माण कायद्याने करून दिली. त्याच्यामुळे आता कायद्याचे आधार निर्माण झालेले आहेत. आणि 2020च्या नंतर घरकुल, त्यांना हक्काचं घरकुल देणं, आरोग्य विमा त्यांना निर्माण करून देणं, ट्रान्सजेंडर कल्याण मंडळ आत्ताच पाटील साहेबांनी जसं सांगितलं तसं त्यांना आता आरोग्य आणि स्वच्छता उपक्रम त्यांच्यासाठी, की एखाद्या तृतीयपंथीयांना वाटलं की माझं लिंग बदलायचं आहे तर ते अगदी शासकीय खर्चाने लिंग बदलाची सुद्धा प्रक्रिया पूर्ण केली जाते. तृतीयपंथींच्या विकासासाठी अनेक योजना आखल्यात. मी आता लातूरमध्ये माझं पोस्टिंग होतं त्यावेळेस तिथली जी तृतीयपंथीयांची लीडर होती तिची स्वतःचे 4 हॉटेल आहेत. आणि ती आता सगळीकडं जाताना बोलते की आम्ही माणसं आहोत, आम्हाला स्वीकारा. आम्हाला जर स्वीकारलं तुम्ही तर तुमच्यापेक्षा जास्त आम्ही मोठं काम करू आणि भारतीय विकासामध्ये खूप मोठा आमचा वाटा देऊ. तुम्ही जर बघितलात तर 2011च्या जनगणनेप्रमाणे 40,981 एवढी तृतीयपंथीयांची लोकसंख्या होती. कदाचित हिडन खूप मोठ्या प्रमाणात असेल, पण 2020चा कायदा झाल्यानंतर तृतीयपंथीयांची संख्या आता मोठ्या प्रमाणात, का तर अनेक जण आता बाहेर येऊन सांगतात की हो आम्ही पारलिंगी आहोत, आम्ही थर्ड जेंडर आहोत. आणि ती ओळख निर्माण होते आणि हळूहळू त्यांना शासनामध्ये अगदी आता साहित्य संमेलनामध्ये सुद्धा ज्यावेळेस निवडणूक आयोगाचा एक सत्र असतं त्या सत्रामध्ये ट्रान्सजेंडरचा एक प्रतिनिधी हक्काने असतो, तो ठेवलाच जातो निवडणूक आयोगाकडून. प्रत्येक ठिकाणी असं जर झालं तर भविष्यात ह्या गोष्टी बदलतील आणि आपल्यालाही बदलावं लागेल. आपण आपल्या भूमिका पुन्हा एकदा तपासून पाहिल्या पाहिजेत की हे खरंच किती चुकतं आहे आणि त्यांना मूळ प्रवाहामध्ये घेतलं पाहिजे. आपले मित्रमैत्रीण झाले पाहिजेत, त्यांच्या समस्या जाणून घ्या. त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत. हायजिनिकच्या समस्या खूप मोठ्या आहेत त्यांना. अगदी सुरुवात होते ते अगदी तुम्ही टॉयलेटपासून सुरुवात होते त्यांच्यासाठी. पुरुष पण स्वीकारत नाहीत, महिला पण स्वीकारत नाहीत. अशा वेळेस त्यांच्या यातना कोण सहन करून घेणार. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देणारी पिढी आहात. आणि पत्रकारांचं तर आद्य कर्तव्य आहे की पत्रकार हा लोकशिक्षक आहे. त्याच्यामुळं लोकशिक्षकाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि तुमच्यासाठी हे सत्र ठेवलेलं आहे. म्हणजे हा जो प्रशिक्षण आहे ते पत्रकारांसाठी अधिक देणं गरजेचं आहे. का तर पत्रकार हा समाजाचा आणि शासनातला दुवा आहे. त्याच्यामुळं शासन ज्या गोष्टी निर्माण करतं, कायदे किंवा नियम, ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मी एक पत्रकार आहे, तुम्हीही उभरते पत्रकार आहात. त्यामुळं तुमच्या खांद्यावर ही मोठी धुरा आहे आणि समाजाला सांगण्याचं कर्तव्य, सामाजिक कर्तव्य तुम्हाला मला पार पाडायचं आहे. त्याच्यामुळं इथून पुढं ही कार्यशाळा संपल्यानंतर तुमच्यातल्या अनेकांनी ह्या गोष्टी स्वीकारलेल्या असतील की ट्रान्सजेंडर हे मानवी ह्युमन बिईंग आहे आणि ह्युमन बिईंग म्हणूनच त्यांना राबवलं पाहिजेत. धन्यवाद सर. ट्रान्सजेंडर अर्थात पारलिंगींच्या संदर्भात आता हळूहळू का असेना थोडी जनजागृती किंवा प्रबोधन होऊ लागलेलं आहे. आणि डॉक्टर पाटील सरांनी आपल्याला तेच सांगितलं की जी काही समानता पाळायची आहे, जी काही विषमतेची दरी आहे जी निर्माण झालेली आहे, ती विषमतेची दरी आपल्याला दूर करायची आहे. कारण या देशाचा खरा आधारस्तंभ जे आहे ते युवक आहे आणि आपल्या या युवकाची जर चळवळ निर्माण झाली तर खऱ्या अर्थाने देशात, म्हणजे असं म्हणत नाही मी की परिपूर्णपणे समानता आहे, परिपूर्ण समानता आहे असं म्हणूच शकत नाही. काहीतरी विषमता आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती नाकारता येणे शक्य नाही. आणि जर ही विषमतेची दरी दूर करायची असेल, ती मिटवून टाकायची असेल तर यासाठी आपल्याला तेवढं समाजाचं कार्य, सत्कर्म करावं लागणार आहे. समाजामध्ये प्रबोधन करावं लागणार आहे. समानता कशा पद्धतीने आणली जाईल याचं प्रबोधन केलं गेलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने ही जी भेद आहे ते भेद नष्ट होईल, यातील मात्र शंका नाही.
सरांनी खूप अतिशय इतिहास, तृतीयपंथीयाचा इतिहास म्हणजे मी ज्या 10वीपर्यंत मूर्तिजापूरला होतो त्या मूर्तिजापूरला असताना सुद्धा मला हातगाव माहीत आहे, पण त्या हातगावमध्ये अशा पद्धतीचं मंदिर आहे असं माहीत नाही. त्याच्यामुळे मी या इतक्या वर्षानंतर मला आता तिथे मंदिर आहे असं माहीत झालेलं आहे. तर हा सगळा इतिहास साहेबांनी उलगडून टाकलेला आहे. धन्यवाद सर, खूप छान पद्धतीने आपण मांडणी केली. यानंतर जिल्हा परिषदचे निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय भरत कोसोदे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. ट्रान्सजेंडर ज्याला खरं म्हणजे मी या विद्यापीठाला धन्यवाद देईल की त्यांनी समाजाने उपेक्षिलेला, वाढीत टाकलेला असा जो काय घटक आहे ज्याला आपण ट्रान्सजेंडर, हिजडा, छक्का अशा विविध नावांनी ओळखतो, अशा व्यक्तींच्या विषयी प्रबोधनाची भूमिका घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण त्यांनाही घटनेने जगण्याचा अधिकार दिलेला आहे, त्यांनाही सर्व अधिकार घटनेने प्राप्त झालेले आहेत. आणि अशा व्यक्तींविषयी आता सरांनी सांगितलं की तो जेनेटिक भाग आहे, की तो जन्मताच गुणसूत्रांमध्ये काहीतरी चेंजेस झाले आणि त्याच्यामुळे तसं लिंग जन्माला आलं. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा काय दोष आहे? त्या व्यक्तीचा दोष नाही. मग आईवडिलांना असं म्हटलं जाते की आईला साप जरी झाला तरी तो तिला प्रिय असतो, बरोबर आहे. मग असा व्यक्ती जन्माला आल्यानंतर तर त्याला काही माहिती पडत नाही की तो हिजडा आहे, मर्द आहे का. मर्द समजतो, स्त्री समजते, परंतु त्याला हे कळत नाही. हे केव्हा कळायला लागते? जेव्हा त्याचं वय मोठं मोठं होत जाते त्यावेळेस त्याच्यामध्ये ज्या काय भावना उत्पन्न होतात, त्यावेळेस त्याला ज्या फिलिंग तयार होतात आणि त्यावेळेस त्याला हे समजतं की आपल्याला कुठल्या मार्गाला जायचं. मग जेव्हा समाजामध्ये ही भावना तयार होते, समाजामध्ये समजा आता माझ्या घरी एखादी तसा मुलगा जन्माला आला, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन जो असतो फार बदलून जातो. समाज अवहेलना करायला लागतो, समाज वाडीत घातल्यासारखं वागायला लागतो. आणि ही खरी चूक समाजाची आहे. का त्याने जन्माला येऊन जगणं, त्याने काय शिक्षण घेऊ नये, त्याने सामाजिक बांधिलकी त्याने जपू नये, सर्व गोष्टी त्याला घटनेने जर का अभिप्रेत केलेल्या आहेत तर मग त्याची अवहेलना अशा पद्धतीने का करावी, हा पहिला प्रश्न आहे. आणि अशी अवहेलना करून करून त्याच्या मानसिकतेवर एवढा परिणाम होतो की शेवटी त्याला घर सोडून जावं लागते. आणि एकदा त्याने घर सोडल्यानंतर काय परिस्थिती होते हो, कधी कोणी बघितली आहे? आपण एक पुस्तक वाचलं आहे का, देवदासी आणि नग्नपूजा नावाचं? डॉक्टर उत्तम कांबळेंनी लिहिलेलं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये मुलीचं लग्न देवीबरोबर लावलं जाते आणि देवीबरोबर लग्न लावून तिला कायमस्वरूपी देवदासी बनवली जाते. किशोर शांताबाई काळे, डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांनी कोल्हाट्याचं पोर लिहिलं. तमासगिरांवर पूर्ण ती पुस्तक लिहिलं. स्वतःच्या आयुष्यावर आत्मकथा त्यांनी ती लिहिली आणि त्यांनीच एक पुस्तक लिहिलं, नाटक लिहिलं, हिजडा एक मर्द. हिजडा एक मर्द नावाचं एक नाटक या विखुरलेल्या जो उपेक्षित वर्ग आहे या उपेक्षित वर्गासाठी लिहिलं. मी जिल्हा परिषदेच्या सेवेत येण्याच्या अगोदर इंडियन हेल्थ ऑर्गनायझेशन जे सर लातूरचे आहेत, डॉक्टर ईश्वर
सत्यनारायण गिल्डा हे डॉक्टर होते आणि त्यांची इन्स्टिट्यूट होती मुंबईला IHO म्हणून. आणि त्या IHOमध्ये मी काम करीत असताना HIV एड्सवर मी जेव्हा काम करत होतो त्यावेळेस माझा याच लोकांशी जास्त संबंध आला. आणि या लोकांशी संबंध आल्यानंतर हळूहळू आम्ही त्यांच्या जवळ गेलो, कारण प्रोजेक्ट त्यांच्यासाठी होता. पॉझिटिव्ह पीपल नावाचा प्रोजेक्ट होता आणि या पॉझिटिव्ह पीपल प्रोजेक्टमध्ये जास्तीत जास्त आम्ही जो काय सर्वे केला त्यामध्ये मुंबईमध्ये, एकट्या मुंबईमध्ये 20,000 हिजडे होते त्यावेळेस. 1,40,000 प्रॉस्टिट्यूट आणि 20,000 हिजडे अशी पॉप्युलेशन त्यावेळेस 1993ला ही हिजड्यांची होती. यांनी काय करायचं, ही शिकलेली पण होती काही त्याच्यामध्ये. एक शशी नावाचा हिजडा जो होता तो तर MSc झालेला होता, परंतु त्यांचं जे राहणीमान बघितलं आपण, काय करत होते ते. गुरु सरांनी सांगितलं की गुरु करतात ते. गुरु झाल्याशिवाय हिजडे पण त्यांना बहाल केलं जात नाही. तुम्ही एखाद्या हिजड्याच्या अंत्ययात्रेत गेला आहात का? नाही, तुम्ही बघितलीच नाही, कारण हिजड्यांची अंत्ययात्रा कोणाला दिसतच नाही. कारण ती अंत्ययात्रा रात्री 2 नंतर काढतात ते. आणि हिजडा वारल्यानंतर काय करतात हो ते लोक? कोण म्हणते आनंद व्यक्त? ते काही वारले तर ते काही आनंद व्यक्त करत नाही, ते उलट त्याला शिव्या देतात आणि मारतात. मेलेल्या व्यक्तीला मारतात की तू ह्या जन्मात पुन्हा येऊ नको, असं ते त्या ठिकाणी सांगतात. आणि जेव्हा तो गुरु बनवतो त्यावेळेस प्रत्यक्ष परिस्थिती काय असते सर? अक्षरशः ते ब्रॉथेल कीपर जो असतो तो गुरु असतो त्यांचा, आणि त्याचं लिंग पूर्ण छाटलं जाते. आणि हे सगळे हिजडे जे आहेत ते वेश्या व्यवसाय करतात. मुंबईमध्ये फोकलँड रोड घ्या, भांडूप घ्या, ह्या भांडूप आणि फोकलँड रोड ह्या भागामध्ये ह्या हिजड्यांची संख्या जास्त आहे. आणि ते इतक्या दयनीय अवस्थेत राहतात, त्यांच्यामध्ये HIV एड्सचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि आत्ता शासनाने त्यांनी इंटरनॅशनल एड्स कॉन्फरन्समध्ये सुद्धा पेपर सबमिट केलेले आहेत. ही जी शशी नावाची जी आहे, इंटरनॅशनल एड्स कॉन्फरन्समध्ये सुद्धा यांनी पेपर सबमिट केले. कारण त्यांचं जगणं, राहणीमान इतकं उपेक्षित, 5x10च्या खोलीमध्ये त्यांचं जीवन आहे. इतकी वाईट परिस्थिती त्या मुंबईमध्ये आहे. त्यांच्या राहण्याच्या समस्या आहेत. त्यांच्या सरांनी सांगितल्यानंतर बाथरूमच्या समस्या आहेत. त्यांना बाहेर गेल्यानंतर हिणवण्याच्या समस्या आहेत. किती समस्यांनी गासलेलं आहे. आपण फार चांगले आहोत, त्यांना अक्षरशः भीक मागून खावं लागते. आणि हे जे 2 लोकांनी रिट पिटिशन दाखल केलं त्याच्यामुळे हा जो शासनाला आता कायदा करावा लागला, हा त्यांच्यासाठी संजीवनी आहे. म्हणजे आता शासन त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागलेलं आहे. आता मुख्य प्रवाहामध्ये त्यांना कसं आणता येईल याकडे जास्तीत जास्त आता आपण सर्वांनी जर लक्ष घातलं, त्यांच्या स्टोरीज ह्या प्रसिद्ध केल्या, त्यांच्यावर होणारं जे काय अन्याय असेल तो कुठेतरी दूर केला. आजही आपण टोल नाक्यावर पहा, टाळ्या मारत राहतात, पैसे जमा करतात, दादागिरी पण करतात, काही त्यांना बदनाम पण करतात.
तर असं होता कामा नये. आणि त्याच्यासाठी या कायद्याचा जास्तीत जास्त उहापोह, या कायद्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी दिली गेली पाहिजे. त्या लोकांना या कायद्याची माहिती नाही. काही लोकांना असेल, काही लोकांना अजिबात माहीत नाही. त्यांच्या प्रशिक्षण वर्ग त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे. शासनाने दिलेल्या ज्या काही योजना आहेत, ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. आजही बरेचसे असे खेड्यातले जे आहेत ट्रान्सजेंडर, त्यांना माहीत नाही हे. आता आपल्याकडे काही त्याच्यामध्ये पण वरच्या वर्गातले आहेत, त्यांच्यामध्येही 2 वर्ग आहेत. वेश्यावृत्ती करणारा वर्ग वेगळा आहे, भीक मागणारा वर्ग वेगळा आहे. असे वर्ग त्यांच्यामध्ये पण आहेत. आमच्याकडे जिल्हा परिषदेला एक डेप्युटी इंजिनियर आहे, मनस्वी महाजन. मी जिल्हा परिषदेमध्ये पाहिलेली ती पहिली ट्रान्सजेंडर आहे की ती डेप्युटी इंजिनियर या पदावर आहे. आमच्याच विभागाला होती, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाची. आता जळगाव तालुक्याची डेप्युटी इंजिनियर आहे. फार चांगली आहे, भडगावची राहणारी आहे. आधी पुरुष होती, नंतर ट्रान्सजेंडर झाली. मनस्वी महाजन. कधी भेटता आलं तर भेटा त्यांना, कारण त्यांना नोकरीमध्ये पण इतका त्रास झाला सर, फार त्रास दिला लोकांनी. त्यांना हिणवणं काय 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 करायचे, पण ती खंबीर होती, त्याच्यामुळे टिकून राहिली. दुसरं शमीबा पाटील तर सरपंच आहेत, आता यावल तालुक्यात सरपंच आहेत. असे बरेच उदाहरणं आहेत. त्या आई वडिलांनी अक्षरशः त्या लोकांना घरातून काढून टाकलं, कारण समाजामध्ये आमची बदनामी नको म्हणून त्या आई वडिलांनी त्यांना काढून टाकलं. मग त्यांना त्यांच्या पुढे पर्यायच राहिला नाही. एक तर भीक मागा, नाही तर वेश्यावृत्ती करा, दुसरं काही पर्याय नाही. जगणार कसे? त्यांना त्यावेळेस शासनाची कुठलीही योजना नव्हती, काही नव्हतं, संरक्षण नव्हतं. आणि आता त्यांना कायद्याने संरक्षण मिळालेलं आहे. चांगली गोष्ट झालेली आहे, जेणेकरून आता त्यांच्या तक्रारींचं निराकरण होणार आहे. राज्यस्तरावर, विभाग स्तरावर, जिल्हा स्तरावर. तर ही फार अभिमानाची बाब आहे. त्यांना आपण सर्वांनी मिळून प्रवृत्त केलं पाहिजे की त्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. जो कोण आपल्या सान्निध्यात आला त्याला ही माहिती दिली गेली पाहिजे की तुझ्यासाठी असा असा कायदा आहे बाबा, या पोर्टलवर जा, या पोर्टलवर गेल्यानंतर असं असं रजिस्ट्रेशन कर. म्हणजे त्याने रजिस्ट्रेशन केलं म्हणजे तुला घरकुलाचा फायदा मिळेल, तुला ओळख प्रमाणपत्र मिळेल, तुला अमुक होईल, असं मतदार यादीमध्ये त्याचं नाव आलं पाहिजे. ह्या गोष्टी ते अज्ञान आहे. अज्ञानातून सगळं काही घडतंय. त्यांच्यापर्यंत जर गेलं, आता मागे आडावतला एका ट्रान्सजेंडरचा खून झाला होता मध्यंतरी, चोपडा तालुक्यातला आडावत होतं. काय कशासाठी? त्या लोकांजवळ जर का तुम्ही गेलात, त्यांना जर का तुमचं प्रेम दिलं तर ते इतकं प्रेम आपल्यावर करतात, फार प्रेम करतात ती लोक. प्रेमापासून उपेक्षित असलेली लोक आहेत ती. त्यांना एकदा जवळ जाऊन तर बघा तुम्ही, ती फार प्रेमळ व्यक्ती असतात. पण आपण जाण्याचा, आपण त्यांना तुच्छ लेखतो, तसं तुच्छ लेखू नका. त्यांना जर का तुम्ही तुच्छ लेखायला गेलात तर तोही एक घटक आहे, आपल्या समाजातला एक घटक आहे. तसं आपल्या बाबतीत झालं तर असा विचार करून बघा. सर्वांना माझी या ठिकाणी एवढीच एक विनंती राहील की हा जो काय कायदा आहे 2019चा, 26 नोव्हेंबर 2019ला जो कायदा पारित झाला आणि त्याचे जे काही नियम आहेत ते आता सरांनी, योगेश पाटील सरांनी तुम्हाला सांगितलेले आहे.
ह्या लोकांना वेश्यावृत्तीपासून कसं परावृत्त करता येईल हे पण बघा. आपली सर्वांची मिळून एक जबाबदारी आहे. आपण सर्वांनी मिळून आपण पुढे आपल्याला भविष्य आहे, तर आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या दृष्टिकोनातून या लोकांच्या संदर्भात आपण त्यांना प्रबोधनाचं काम करावं एवढीच एक माफक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. की ट्रान्सजेंडरच्या संदर्भात जे काही समाजाकडनं जी काही अवहेलना होते ती कुठेतरी थांबली गेली पाहिजे, अशा संदर्भातलं मत कोसोदे साहेबांनी व्यक्त केलेलं आहे. कारण सर्वांना एक अधिकार, जो मूलभूत अधिकार आपण ज्याला म्हणतो, ते राज्यघटनेने दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे ट्रान्सजेंडर देखील जे आहे ते देखील एक व्यक्ती आहे आणि म्हणून त्यांना देखील तितकंच जगण्याचा अधिकार आहे, समानता आहे. आणि या समारोप सत्राचे जे काही प्रमुख अतिथी आहेत, ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण समापन करणार आहोत, ते म्हणजे कला व मानव्य विद्या प्रशाळेचे संचालक प्राध्यापक डॉक्टर राम भावसार सर यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. संचालक डॉक्टर सुधीर भटकर सरांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात या कार्यशाळांचा आढावा घ्यावा. ट्रान्सजेंडरची ही तिसरी कार्यशाळा मी सकाळी सांगितलं. मागच्या वर्षी पण आम्ही ही कार्यशाळा याच पद्धतीने घेतली होती. एक समाजातला उपेक्षित गट, शोषित गट जो आहे किंवा घटक आहे, त्याच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन व्हावं, त्यांच्याविषयी असलेले सगळे गैरसमज दूर व्हावे, या उद्देशाने ही कार्यशाळा आम्ही आयोजित केली. आम्ही पुढाकार घेतला. आम्हाला सोशल जस्टिस केंद्रीय न्याय विभाग जो आहे, तर त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच ह्या कार्यशाळा आम्ही घेऊ शकलो. या कार्यशाळेसाठी इथे सर्व मान्यवर जे आहे ते अतिशय त्यांचं शेड्यूल व्यस्त असतं. असं असताना सुद्धा योगेश पाटील सर आम्हाला नेहमी सहकार्य करतात. युवराज पाटील सर सुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य करतात. सरांना एका फोनवर सरांना सांगितलं की सर म्हणतात ठीक आहे. त्यांच्या वास्तविक दोघांचे शेड्यूल खूप अतिशय व्यस्त असे असतात. तरी पण आम्ही ज्या वेळेला कुठल्याही कामासाठी किंवा कार्यक्रमासाठी बोलावतो किंवा हे ते वेळ देतात, त्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने आणि माझ्या प्रशाळेच्या वतीने मी त्यांचे अगदी मनापासून मनपूर्वक असे आभार मानतो. मित्रांनो, ही ट्रान्सजेंडरची ही तिसरी कार्यशाळा संपल्यानंतर आता पुढच्याच वर्षी ही कार्यशाळा होतील. त्यावेळेला तुम्ही असाल तर निश्चितपणे या कार्यशाळेला या. नुसतं कार्यशाळेला येऊन नका बसू किंवा ऐकू. बाहेर गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या मैत्रिणींना, समाजामध्ये तुम्हाला ट्रान्सजेंडर या व्यक्तीविषयी जे आहे तर ती कशी सहानुभूतीची म्हणत नाही मी, पण एक आपुलकीची भावना किंवा ते आपल्यासारखेच आहेत, त्यांच्यात थोडेसे नैसर्गिक बदल आहेत, एवढं फक्त लक्षात ठेवून त्यांच्याशी वागा, त्यांच्याशी व्यवहार करा. त्यांना जेवढं शक्य असेल तर त्यांना एक मानसिक आधाराची गरज असते, प्रेमाची गरज असते, तर तो प्रेम द्या. ते मानसिक आधार देण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि त्यांना आपल्यासोबत कसं घेऊन चालता येईल याविषयी आपण प्रयत्न करा. एवढा संदेश तुम्ही इथून घेऊन जावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे, अपेक्षा आहे. इथं सगळेजण आले, मान्यवर आले, आपण आलात, याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे सुद्धा आभार मानतो. यानंतर मी डॉक्टर राम भावसार सरांना विनंती करतो की त्यांनी समारोप सत्राचं मनोगत व्यक्त करावं. एक गोष्ट मी सांगतो की हा जो काही विषय इथे चालू आहे, आज हे तिसरी कार्यशाळा किंवा चर्चासत्र म्हणूया आपण, या ठिकाणी सरांनी आयोजित केलं आहे, ही एक अत्यंत स्तुत्य बाब आहे. कारण जगात असं समजलं जातं की कुठलेही नवीन विषय, मग ते सामाजिक शास्त्रातले असो किंवा विज्ञानातले असो किंवा इतर असो, या विषयांना वाचा फोडणारं व्यासपीठ हे विद्यापीठच असायला पाहिजे. कारण विद्यापीठ एक सृजनाचं काम करत असतं. त्यात ज्ञानाचं सृजन असू शकतं, त्यात काही सोशल प्रोटोकॉल्स पण येऊ शकतात. तर हा अतिशय, जसं हा विषयच मुळात एवढा दुर्लक्षित होता, म्हणजे माझ्या 28 वर्षाच्या टीचिंग करिअरमध्ये सर, की मी असं बघितलं नव्हतं की अशा विषयावरही काही कार्यशाळा विद्यापीठात होतात. मी या विद्यापीठात सुरुवातीपासून आहे. कदाचित मी कम्प्युटर सायन्समध्ये जरी असलो तरी माझा
म्हणजे कला आणि सोशल सायन्स या विषयात मला हे जवळचे वाटतात. कारण सगळ्यात पहिले आपण आहे ना माणूस असायला पाहिजे असं मी मानतो. आणि आपला समाज आपण किती म्हणत असलो की आपण खूप प्रगत आहोत किंवा असं असो, परंतु या कम्युनिटीच्या बाबतीमध्ये जी परिस्थिती आहे आजही तितकीच विदारक आणि भयंकर भयावह आहे. तुम्ही 5 मिनिटं कल्पना करून बघा. सर, मी विद्यापीठामध्ये ना एक दिव्यांगांसाठी एक संसाधन केंद्र चालवतो. वी कॉल इट ॲज रुसा रिसोर्स सेंटर फॉर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. जसं शासनाचं धोरण आहे की वाय टू हॅव स्कूल्स फॉर व्हिज्युअली इम्पेअर्ड स्टुडंट्स ऑर हिअरिंग इम्पेअर्ड स्टुडंट. जर आपल्याला खऱ्या अर्थाने सामाजिक विकास घडवून आणायचा असेल तर सगळ्या घटकांनी एकत्र येऊन शिकायला पाहिजे. तर त्या पर्टिक्युलर आम्ही त्याच्यासाठी सेन्सिटायझेशन प्रोग्राम घेतो. त्याच्यामध्ये काय आहे ना की आम्ही जे विद्यार्थी येतात त्यांच्या डोळ्याला आहे ना पट्टी बांधतो आणि त्यांना असं हॉलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सोडून देतो 5 मिनिटं आणि त्याला सांगतो तू जिथे आहे ना तिथे परत यायचं आहे. तर त्या 5 मिनिटामध्ये जे त्याला सगळं ब्रह्मांड आठवतं ना, दॅट इज अ बेस्ट वे टू नो की व्हॉट आर द ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स. ओके. आणि इन द मॉडर्न कॉन्टेक्स्ट वी ऑलवेज यूज अ वर्ड, म्हणजे सिम्पथी वापरू नका, ट्राय टू बी एम्पॅथिक. समवेदना हा एक अत्यंत महत्त्वाचा ची गरज आहे. लोकांना एकमेकांविषयी सहानुभूती आहे, तो एक फेज निघून गेला आता. पण आता पुढच्या ज्या फेजची गरज आहे ना ती आहे समवेदनेची. ओके. सो यू शुड बी एबल टू फील युअर सेल्फ. कारण आपण व्हर्च्युअल रियालिटीच्या जगात जास्त जगतो ज्याच्यामध्ये फिलिंग्स हा एक वेगळ्या पातळीवर गेलेला विषय आहे. म्हणजे आपण जेवढा वेळ या भौतिक जगात राहतो ना जागे असताना त्याच्यातला 60% वेळ आपण आहे ना सायबर वर्ल्डमध्ये असतो, जी एक टोटली सायबर एक वेगळीच एंटिटी आहे. ओके. तर असं असताना जे सरांनी जे वेगवेगळे 3 कार्यक्रम झाले, मला 3 कार्यक्रम अटेंड करायचे होते परंतु कार्यव्यस्तता असते, तरी मागचं एक वर्कशॉप मी अटेंड केलं. पहिल्याला मी दुर्दैवाने हजर नाही राहू शकलो. आजही सरांचं ऐकायला मिळालं मला. तर एक अतिशय नवीन विषय सर आपण अंटोई जळगाव सारख्या ठिकाणी आपण याला वाचा फोडलेली आहे. कारण आपला समाज मला असं वाटतं की नेहमी एक दुटप्पी धोरण असतं की जसं सर म्हणाले की आपल्याकडे जर कोणी ट्रान्सजेंडर असला तर त्याच्याकडे अत्यंत हीनतेने आपण बघतो किंवा काहीतरी वेगळंच आहे असं बघतो. तर सी वी कॅनॉट चूज अवर पॅरेंट्स. सिमिलरली आता असं म्हणावं लागेल वी कॅनॉट चूज अवर जेंडर ऑल्सो. ओके. तर ही गोष्ट समजून घ्या. आणि समाजाचा दुटप्पीपणा मला कुठे वाटतो सर की जेव्हा मुलगा जन्माला येतो ना त्यांना आपण बोलून आणतो का? कारण आपण असं समजतो की ट्रान्सजेंडरने जर आपल्यासाठी जर काही प्रार्थना केली देवाकडे तर ती त्या बाळाच्या भविष्यासाठी ती खूप चांगली असेल असं मी बघितलेलं आहे स्वतः. म्हणजे एकीकडे गरजेपुरता त्यांचा वापर करणं आणि इतर वेळेस त्यांना अत्यंत हीन वागणूक देणं, तर हे कुठेतरी फार चुकतंय आपलं. परंतु आय होप, कारण लहानपणी मला आठवतं की जेव्हा फॉर्म भरले जायचे त्यात फक्त जिथे जेंडर असायचे तिथे 2च असायचे. आता कुठे समवेअर वी हॅव ॲक्सेप्टेड की देर इज अ ऑप्शन फॉर अदर. त्याच्यातही आपण असं घाबरत ते अदर लिहिलेलं आहे. म्हणजे वाय नॉट टू पुट ट्रान्सजेंडर डायरेक्टली. आय जस्ट कोट वन रेफरन्स की सर आय वर्क इन लँग्वेजेस. ओके. मी कम्प्युटर सायन्स जरी असलो तरी मी भाषांवरती संशोधन करत असतो. तर डेक्कन कॉलेज पुण्याला एक खूप प्रथितयश संस्था आहे. तिथली एक स्टुडंट आहे, शी वॉज डुईंग डिझर्टेशन विथ मी जॉईंटली अलॉंग विथ देअर प्रोफेसर. तर त्यांचा विषय असा होता की ही जी काही कम्युनिटी आहे ट्रान्सजेंडर असेल किंवा ते विषय थोडा व्यापक होता, त्यात LGBT पण होतं. तर ती विद्यार्थिनी अशा विषयावर काम करत होती की जसं आपण जेव्हा केव्हा आपण स्वतःचं नाव लिहितो किंवा आपलं जेव्हा इंग्रजी भाषेच्या दृष्टिकोनातनं जेव्हा प्रोनाऊन म्हणून आपला उल्लेख होतो तेव्हा ही किंवा शी असा होतो. तर ह्या लोकांनी काय शब्द वापरावा असा तो तिचा संशोधनाचा विषय होता. आम्ही खूप त्याच्यावर विचार केला. मग कोणी ही शी म्हटलं, कोणी इट म्हटलं. तर मुळामध्ये कसं आहे ना की मग त्या दिवशी परवा आता मागच्या वेळेला भरतदादा आंबळकरांचं भाषण झालं आणि मी बाहेर जस्ट त्यांच्याशी चर्चा करत होतो. म्हणजे बघा, मानव जाती पृथ्वीवर आल्यापासून आजपर्यंत आपण त्यांना एक शब्द पण देऊ शकलो नाही.
म्हणजे हे आपल्या व्यवस्थेचं फार मोठं अपयश असं मी समजतो, की व्हॉट दे शुड राईट इफ दे वॉन्ट टू एक्सप्रेस. कारण आपण संधी त्यांना चॉईसच ठेवलेला नाही आहे. आता कुठे आपण फॉर्ममध्ये अदर भरू देतोय. ओके, पूर्वी फक्त मग त्याच्यामुळे काय झालं की जसं सर म्हणाले की बऱ्यापैकी मग या लोकांनी काय केलं की मेल या संवर्गामध्ये आपल्याला कुठेही स्थान नाही, किंवा जे ट्रॅडिशनली ज्यांच्या डोक्यात ती मेल अशी संकल्पना आहे त्यांनी यांना इकडे येऊ दिलं नाही. मग ते काय करणार? सो दुर्दैव असो किंवा एक अपरिहार्यता असेल म्हणून त्यांनी शेवटी तो फिमेल हा ऑप्शन स्वीकारला. आणि त्यातनं एक वेगळ्या स्तरावरचे काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले की दे हॅव टू टर्न टुवर्ड्स दी प्रॉस्टिट्यूशन्स अँड ऑल दोज थिंग्स. ओके, तर मला वाटतं भटकर सरांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम या ठिकाणी हातात घेतला आणि इट वॉज इक्वली बॅक्ड अप बाय मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. त्यांनी पण याला एक चांगला प्रतिसाद दिला आणि सरांच्या तिघही कार्यशाळांना अतिशय उत्कृष्ट अभ्यासू असे वक्ते विद्यापीठाला लाभले. तर हेही शेवटी सरांचं यश आहे. कारण आपल्याकडे कसं असतं, कार्यक्रम घेतला की मग ते म्हणतात बाकी सगळं तुम्हीच करा, संध्याकाळी प्लेट उचलेपर्यंत सगळं नियोजन आपल्यालाच करायचं असतं. ओके, पण आपल्या जळगावसारख्या ठिकाणात सुद्धा या विषयात अतिशय संवेदनशील आणि अभ्यासपूर्ण व्यक्ती नी या तिन्ही कार्यशाळांना एक मौलिक मार्गदर्शन केलं. त्यामुळे सगळ्यात प्रथम मी भटकर सर आणि त्यांची जी काही छोटीशी टीम आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. कृपया टाळ्या वाजून आपण सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया. एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी घेतला. ओके, आणि विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद आपल्याला कमी अधिक प्रमाणात थोडा कमी जास्त मिळत राहिला. कारण विषय तोच आहे पुन्हा की हाऊ मच सेन्सिटिव्ह आर वी टू ऑल दोज थिंग्स. ओके, प्रत्येकाला काही ना काही दुसऱ्या गोष्टी आहेत. प्रशाळांमध्ये आता परीक्षांचं वातावरण असेल, असं असेल. परंतु हे बघा, जे कोणी विद्यार्थी बसलेत ना, आय टेल यू, आय एम द स्टुडंट ऑफ फर्स्ट बॅच ऑफ दिस युनिव्हर्सिटी. ओके, ड्युरिंग दोज डेज आम्ही अशा कार्यक्रमांची अत्यंत आतुरतेने वाट बघायचो. ठीक आहे ना, माय टीचर इज गोइंग टू टीच मी व्हॉट इज कम्प्युटर सायन्स एव्हरी डे, ते शिकवणार आहे. परंतु विद्यापीठात शिकणं याचा अर्थ खूप मोठा आहे, हे लक्षात घ्या सगळ्यांनी, की इतर विषयांकडेही तुम्हाला एक चौकस दृष्टीने बघता यावं, एक समग्र दृष्टिकोन आपला तयार व्हायला पाहिजे. याच्यासाठी विद्यापीठ असतं. तर म्हणजे इतर विषयाच्या विद्यार्थ्यांनी नाही, दिस इज नॉट माय कप ऑफ टी, हे कोई मेरा सब्जेक्ट नाही आहे आणि मी जाऊन काय करू तिथे न वगैरे, असं नाही आहे. कारण आज यू फील यू आर ब्लेस्ड. ओके, बट यू डोंट नो द फ्युचर. तुमच्या पुढच्या पिढीमध्ये असं जर काही कोणी ट्रान्सजेंडर आलं, मग तुम्ही काय करणार तेव्हा? देवाला दोष देण्यापलीकडे, इजंट इट? तर ही गोष्ट ॲक्सेप्ट करण्यासाठी तुम्ही एम्पॅथिक दृष्टीने त्यांच्याकडे बघा आणि एक वर्षामध्ये तुम्ही बघा की हाऊ मेनी ऑफ सच ट्रान्सजेंडर कम्युनिटी पर्सन्स यू मीट. ओके, अँड व्हॉट यू डीड फॉर देम. ओके, सो आय थिंक अदर्स हॅव स्पोकन इनफ की आय एम नॉट ऑथॉरिटी ऑन द सब्जेक्ट. पण जो एक माझा तो संबंध आहे ना सर, तो प्रश्न अजूनही मला भेडसावतो की आपण एक शब्द त्यांना देऊ शकत नाही आहे. शेवटी मग तिने रिसर्चमध्ये असंच कन्क्लूड केलं की यासाठी असं पूर्ण जगामध्येच कुठे काही असं नाही आहे. फार फार तर इंग्रजीमध्ये ते ही शी असा शब्द वापरतात, परंतु तो त्यातल्याच बऱ्याच लोकांना मान्य नाही आहे त्या कम्युनिटीतल्या. तर याच्यासाठी प्रत्येक लिंग्विस्टिकच्या कॉन्फरन्समध्ये थोडंफार एक बारीक चर्चा असते, पण असं कॉन्क्रीट पुढे काही होऊ शकलेलं नाही आहे. सो विल होप that this workshop has opened up many issues and addressed some of the questions, okay, which would work towards the betterment of this community. And all of us, you know, as human beings, okay, they are also human beings, you cannot deny that. Okay, तर असं सगळ्यांनी मिळून एक सगळ्यांना सोबत घेतल्याशिवाय पुढे गेल्याशिवाय विकास होऊच शकणार नाही. कारण सगळ्यांचा सहभाग तरच ती संघभावना निर्माण होणार आणि तरच आपण पुढे जाऊ शकू. सो आय होप की या कार्यशाळांच्या निमित्ताने एक अत्यंत वेगळ्या विषयाला आपण सुरुवात केलेली आहे. अँड दिस सिरीज सर होप इट कंटिन्यूज. जरी तुम्ही विद्यापीठाचा पुढच्या वर्षी भाग नसला तरी सुद्धा वी वुड लव टू तुमच्या मार्गदर्शनाखाली असं काहीतरी मोठ्या प्रमाणावर आपल्याला काही घेता आलं
कार्यशाळा म्हणा किंवा एखादी कॉन्फरन्सेस या विषयावर डेडिकेटेड, तर आपण नक्कीच प्रयत्न करूया. आभाराचे भार कशाला, फुलांचे हे घर कशाला. आभाराचे भार कशाला, फुलांचे हे घर कशाला. हृदयातच घर बांधूया, या घराला दार कशाला. प्रास्ताविक झाली, प्रार्थना झाली, अतिथींच्या येण्याने कार्यक्रमात शोभा आली. आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला नवी दिशा मिळाली. शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली. आपल्या या नियोजित कार्यक्रमास वेळात वेळ काढून उपस्थित राहून कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली त्याबद्दल मी कुलसचिव माननीय डॉक्टर विनोद पाटील सर, आदरणीय योगेश पाटील सर, आदरणीय युवराज पाटील सर, आदरणीय सुनील पाटील सर, आदरणीय भरत कोसोदे सर, आदरणीय राम भाऊसार सर, त्याचप्रमाणे माध्यमशास्त्र प्रशाळाचे संचालक डॉक्टर सुधीर भटकर सर, तसेच हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ज्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले, ज्यांचे योगदान व हातभार लागला, त्या सर्वांचे आभार व आपणही शांतपणे हा कार्यक्रम ऐकून घेतला त्याबद्दल सर्व श्रोतांचे मी मनपूर्वक आभार मानते. माननीय अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करते.